2019च्या निवडणुकीनंतर उद्धवजींनी ठरवलं की बीजेपी बरोबर युती तोडायची आणि काँग्रेस बरोबर जायचं. काँग्रेस बरोबर गेल्यामुळे खरंच उद्धवजींना त्याचा फायदा झाला की त्याचं नुकसान झालं? हा निर्णय त्यांचा बरोबर होता का? कोण बरोबर कोण चूक, भावनिक विषय या चष्म्यातनं न पाहता आपण प्रॅक्टिकल विचार करायचा प्रयत्न करू की त्या निर्णयाचा आजची परिस्थिती पाहता त्याचा फायदा झाला का याचं विश्लेषण करू. जर का आपण या चॅनलवर नवीन असाल फक्त राजकारणवर, तर कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर व्हिडिओ सुरू करू. काही जाणकार लोक असं म्हणतात की शॉर्ट टर्म गेन पेक्षा लॉंग टर्म गेनचा विचार करावा आणि मग निर्णय घ्यावा. मला असं वाटतं की उद्धवजींनी त्यावेळेस जो निर्णय घेतला काँग्रेस बरोबर जाण्याचा, तो अतिशय शॉर्ट टर्म गेनचा विचार केला. त्याचा फायदा त्यांना झालाच. त्यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद उपभोगायला मिळालं, परंतु त्या बदली लॉंग टर्म लॉस झाला असं मला वाटतं आहे. आजची परिस्थिती पाहून उबाठा सेनेची जी परिस्थिती आहे, मग ती बीएमसी असो, ग्रामपंचायतची आत्ताच झालेली निवडणूक असो, विधानसभाची निवडणूक असो, त्यात जो निकाल आला तो पण तुम्ही पाहिला आहे. पार्टीची काय गत झाली, 2 शक्ल झाली पार्टींची, निवडणूक चिन्ह गेलं, विचारधारा गेली. किती किती नुकसान एखाद्या पक्षाचं व्हावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे आहे. तो जो निर्णय घेतला होता 2019ला उद्धवजींनी काँग्रेस बरोबर जाण्याचा, त्यानंतर तुम्ही पहा एकानंतर एक धक्के पार्टीला लागतच आले. ते धक्के संपायला तयारच नाही. आणि मला असं वाटतं जो समजूतदार माणूस असतो त्याला जेव्हा एक धक्का लागतो, पहिला धक्का लागतो, तेव्हा तो जागरूक होऊन जातो, अलर्ट होऊन जातो. गाडी जेव्हा गड्ड्यातून जाते तेव्हा माणूस जरा जागरूक होऊन जातो. त्याला असं वाटतं की कदाचित पुढे सुद्धा एखादा गड्डा येऊ शकतो, म्हणून तो त्या गाडीची स्पीड नियंत्रणात ठेवतो, म्हणजे दुसऱ्या गड्ड्यात गाडीची स्पीड कमी राहील. हे सामान्य व्यक्ती विचार करतो. आता किती धक्के बसले उबाठा सेनेला, एकानंतर एक. परंतु मला असं वाटतं कोर्स करेक्शन यांनी लगेच केलं नाही. वेळ होती, चान्स होता, कदाचित ते जर बीजेपी बरोबर पुन्हा गेले असते पहिला धक्का लागल्यानंतर, तर आज परिस्थिती मला असं वाटतं वेगळी असती. एक छोटंसं उदाहरण देतो. बीएमसीचे निकाल पहा, 65 उबाठा सेनेला आणि 89 बीजेपीला. आता हे या दोन्ही पार्ट्यांची जर बेरीज केली तर किती होता? तो 3/4 मेजॉरिटीच्या वर एवढी जबरदस्त मेजॉरिटी या 2 पार्ट्यांना मिळाली असती. आता याच्यात नुकसान कोणाचं झालं? उबाठा सेनेचं. बीजेपीचं नुकसान झालंय का? बिलकुल नाही. बीजेपीचं नुकसान यात झालेलं नाही आहे. बीजेपीचे जे मतदार आहेत ते एकदम रॉक सॉलिड आहे आणि बीजेपीचा मतदारांचा जो वोटर बेस आहे तो वाढत चाललेला आहे. कित्येक स्विंग वोटर्स आता कमिटेड वोटर्स मध्ये परिवर्तित झालेले आहेत. परंतु उबाठा सेनेचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आता बीजेपीची फारकत घेतल्यानंतर, युती तोडल्यानंतर विचारधारा सुद्धा सोडावी लागली. काँग्रेस बरोबर गेल्यानंतर बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली द्यावीच लागली, नाहीतर काँग्रेसने आपल्या बरोबर घेतलं नसतं. म्हणजे शॉर्ट टर्म गेन करता विचारधारा गेली. पण शिवसेनेतले काही वोटर्स होते जे हिंदुत्ववादी मराठी होतेच, बाळासाहेबांना मानणारे हिंदुत्ववादी आणि मराठी विचारधारेचे, ते लोक दुखावले. त्यांना बिलकुल आवडलं नाही, ते रुचलंच नाही काँग्रेस बरोबर जाणं उद्धवजींचं. कारण की त्यांनी जेव्हा मतं दिले होते 2019ला, ते त्या युती करता होते. बीजेपी शिवसेना युती करता होते. त्यांनी बाळासाहेबांना पाहून आणि बीजेपीला पाहून हिंदुत्वाकरता मतं दिले होते. परंतु निकाल लागल्यानंतर जेव्हा उद्धवजी काँग्रेसकडे गेले तेव्हा ते जे मतदार होते शिवसेनेतले ते दुखावले. त्यांना ते बिलकुल आवडलं नाही. विचारधारेशी कॉम्प्रोमाइज बिलकुल आवडत नाही काही मतदारांना. त्याच्या मनात राहते ती गोष्ट. आता जेव्हा दुखावलेल्या शिवसेनेच्या मतदारांमध्ये ही भावना सुरू होती की उद्धवजींनी युती तोडली, काँग्रेस बरोबर गेले, त्यावेळेस एकनाथ शिंदेनी हे हेरलं की ती स्पेस रिकामी आहे, ती स्पेस मी घेतली पाहिजे. आणि ती स्पेस त्यांनी घेतली. आणि तो जो मतदार होता मराठी हिंदुत्ववादी, बाळासाहेबांना मानणारा,
धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मांडणारा तो मतदार ताबडतोब शिंदे साहेबांच्या पाठीमागे आला. मला असं वाटतं शिंदे साहेबांनी खूप दूरगामी विचार केला त्यावेळेस, असं मला वाटतं. भावनिक मुद्दे सध्या बाजूला ठेवले, मी फक्त प्रॅक्टिकल विषयावर बोलतो आहे. राजकारणामध्ये कोणी चांगलं कोणी वाईट नसतं. खूप प्रॅक्टिकल लोक असतात हे लोक. भावनिक असतात मतदार, ते खूप भावनिक असतात. एकनाथ शिंदेनी मला असं वाटतं खूप प्रॅक्टिकल डिसिजन त्यावेळेस घेतलं. ते कसं, आज तुम्ही पहा एकनाथ शिंदेना ती स्पेस घेतल्यावरती काय काय मिळालं. केंद्रामध्ये भागीदारी, आज केंद्रात त्यांचे मंत्री आहेत, आज राज्य सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आहे, कित्येक मंत्री आहेत त्यांचे, सरकार आहे त्यांची, बीएमसी आली त्यांच्या हातामध्ये, ग्रामपंचायतमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला. पाहता पाहता मतदार शिंदेकडे वळू लागला. आज महाराष्ट्रातली दुसरी सर्वात मोठी पार्टी शिंदेची झालेली आहे. आणि हा फायदा शिंदेना कसा मिळाला? बीजेपी बरोबर गेल्यामुळे. त्यांनी जो दाव लावला बीजेपीवर, मला असं वाटतं तो एकदम बरोबर झाला. कारण की बीजेपी ही पार्टी इतकी मोठी झालेली आहे, मला असं वाटतं भारतातल्या 3/4 राज्यांवरती बीजेपीचे मुख्यमंत्री आहेत किंवा त्यांच्या अलायन्सवाले मुख्यमंत्री आहेत. म्हणजे जिंकणारा घोडा आहे. या घोड्याबरोबर जाण्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. त्याचा फायदा त्यांना होतो आहे. परंतु उद्धवजींनी निर्णय घेतला काँग्रेस बरोबर जाण्याचा, ज्यांच्या केंद्रामध्ये फक्त 99 खासदार आहेत आणि राज्य पण त्यांच्या हातात कमी आहे. आणि व्होटर बेस आणि मतदारांचा जो टक्का आहे तो काँग्रेसचा पण खूप कमी आहे. अशा पार्टीबरोबर जाण्याचा निर्णय उद्धवजींनी घेतला, कारण त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं. शॉर्ट टर्म गेन त्यांना नक्की मिळाला, पण आता नुकसानच नुकसान होतं आहे. आणि हो, जर का ते बीजेपी बरोबर गेले असते 2019 नंतर, तर मला असं वाटतं आज परिस्थिती उलटी असती. जिथे एकनाथराव आहेत त्या ठिकाणी उद्धवजी असते, किंवा त्याहून मजबूत परिस्थितीत असते. या लोकांना कोणी हातच लावला नसता. महाराष्ट्रात इतकी मजबूत युती ही झाली असती. परंतु मला हे आश्चर्य वाटतं, हे समजण्याकरता काही रॉकेट सायन्स नाही आहे का? हे लोक समजले नाही. त्यांना सूचना देणारे त्यांच्या जवळच्या लोकांनी हे का सांगितलं नाही की हे डिसिजन चुकतंय साहेब, तुम्ही जे काँग्रेस बरोबर चालले आहात याचं नुकसान आपल्या पार्टीला भविष्यात खूप होणार आहे. आणि तुम्हाला एक पुन्हा सांगतो, उद्धवजी आणि राजसाहेब यांच्या पार्ट्यांची जी आज गत झालेली आहे ती का झाली बेसिकली तुम्हाला सांगू. विचारधारेबरोबर स्थिर न राहणे. मतदारांना अस्थिर विचारधारा आवडत नाही. मतदार कन्फ्यूज होतो. 2च पार्ट्या मला असं वाटतं ज्या खूप विचारांनी स्थिर आहेत महाराष्ट्रात. एक आहे बीजेपी, दुसरी आहे काँग्रेस. बीजेपी म्हणते आम्ही हिंदुत्वाशी कॉम्प्रोमाइज करणार नाही, काँग्रेस म्हणते आम्ही आमच्या वोट बँकशी कॉम्प्रोमाइज करणार नाही. परंतु हे जे दोघं भाऊ आहेत यांनी पहिले हिंदुत्ववादी पार्टी बरोबर होते, बीजेपी बरोबर, मग गेले काँग्रेसकडे. ज्या ज्या पार्ट्या विचारधारेबरोबर कॉम्प्रोमाइज करतात, विचारधारा बदलतात, त्या पार्ट्या लोकांना आवडत नाही. पण जेव्हा हे दोघं भाऊ, माझे समस्त हिंदू बंधू भगिनींनो, जेव्हा बोलायचे तेव्हा लोकांच्या टाळ्या पडायच्या. कारण की त्यांना बाळासाहेबांची आठवण यायची त्यावेळेस. बाळासाहेब का लोकांना आवडायचे? मर्द माणूस होता, मनात आलं ते बोलायचा, राजा होता. आपल्या फिलॉसॉफीला, आपल्या विचारधारेशी कधीच ते कॉम्प्रोमाइज करत नव्हते. म्हणून बाळासाहेब सगळ्यांना आवडायचे. लोकांना, मतदारांना असेच लोक आवडतात जे सच्चे असतात, जे मनात न बोलतात. तुम्हाला सांगतो मी, बीजेपीचे जे कोर वोटर्स आहेत ना, पक्के मतदार, त्यांना सुद्धा बाळासाहेब खूप आवडायचे. पार्ट्या वेगळ्या आहेत, पण बाळासाहेबांवरती बीजेपी वाल्यांचं खूप प्रेम, हे सत्य आहे. कारण की जसे सामान्य लोकांना बाळासाहेब आवडायचे तसे बीजेपीच्या लोकांना सुद्धा आवडायचे. आणि त्यांना का विशेष आवडायचे बाळासाहेब? कारण की त्या दोघांमध्ये एक धागा होता, तो होता हिंदुत्वाचा धागा. बीजेपी भलेही हिंदुत्ववादी पार्टी आहे, तरीही हिंदुत्वाची बाजू एवढ्या ठामपणे मीडियासमोर, लोकांसमोर कधीही बोलू शकत नव्हती बीजेपी. पण बाळासाहेब बोलायचे आणि त्याचं कौतुक स्वतः बीजेपी वाले सुद्धा करायचे. पण मला आश्चर्य वाटतं, बाळासाहेबांचा मुलगा, बाळासाहेबांचा पुतण्या हे का ही गोष्ट समजू शकले नाही. त्या घरात ते लहानाचे मोठे झाले, पण ते नुसते व्हिडिओ पहा युट्यूबमध्ये,
बाळासाहेबांचे विचार काय होते, नुसते व्हिडिओ पाहाल तसा जोश होतो माणसाला. आणि त्याच घरात त्यांचेच मुलं त्या पार्टी बरोबर गेले जी पार्टी बाळासाहेबांना आवडायची नाही. बाळासाहेब टिंगल करायचे. मी स्वतः लहानपणी बाळासाहेबांचं भाषण शिवाजी पार्कमध्ये ऐकलं आहे. अंगावर काटा उभा व्हायचा. माझे वडील घेऊन गेले होते मला शिवाजी पार्कला ते भाषण ऐकायला बाळासाहेबांचं. माझं नशीब आहे की बाळासाहेबांचं भाषण मी प्रत्यक्ष या कानाने ऐकलेलं आहे. पण एवढी ऊर्जा मातोश्रीत होती, त्या घरात होती, पण मुलं का बाळासाहेबांना समजू शकले नाही, का वेगळी वेगळी भूमिका घेतात. अरे थोडा कॉम्प्रोमाइज केला असता, काही 2019ला घेतलं असतं एक पाऊल मागे आणि गेले असते बीजेपी बरोबर, तर आज हा जो संघर्ष चालू आहे ना, सुप्रीम कोर्टात चिन्ह मिळेल का की नाही, जो संघर्ष आज चालू आहे तो संघर्ष दिसलाच नसता कुठे तुम्हाला. मातोश्रीच्या बाहेर गेले जरी नसते तरीही ऍब्सल्यूट मेजॉरिटीमध्ये सगळ्या निवडणुका हे लोक जिंकले असते. हे सांगतो तुम्हाला मी, एवढी जबरदस्त युती झाली असती. परंतु आज केवळ संघर्षाला सामोरं जावं लागतं आहे. नुसता संघर्ष चालू आहे उभाटा सेनेचा असं मला दिसतं आहे. म्हणून मला असं वाटतं की कधीही शॉर्ट टर्म गेनचा विचार करू नये. लॉंग टर्म दूरगामी परिणाम काय होईल मी घेतलेल्या या डिसिजनचा याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. पण कमिंग बॅक टू द पॉइंट, पण मला असं वाटतं उद्धवजींचं काँग्रेस बरोबर जाण्याचा जो निर्णय होता तो कदाचित चुकला. तुमचा अभिप्राय कळवा. फक्त राजकारणला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओला लाईक शेअर आणि हाईप करा. भेटू पुन्हा. जय महाराष्ट्र.